बायकोला गरमी सहनत नाही संडासकडे बसल्यावर तू घरातून सुपणे आणि सुपाने हवा झोकणं बे म्हणजे का मला बायकोला हवा झोक समजल्या का? अरे पटल ते मारे ना तर दोन तुकडे एक घाव दोन तुकडे पुढे होईल पोलीस केस तर परवा नाही वो पावर आहे मेरा सुपाने हवा झोक्या हो का मी बरं हवा झोकलोही पाटील साहेब तर माझ्या देखण्या बायकोच्या घुटण्या बिघडलं का? असं लॅमिनेशन करून घेतो लॅमिनेशन करतो ना पुरा पंचर काम करतो का म्हणतो काय म्हणतात म्हणजे तेच तर तुम्हाला म्हणून आलो काय म्हणतात अबे एवढा बद्दल सांगता बाहेर तिकडे आपल्या घरी जा आपल्या बायकोला घेऊन ये प्रत्येक क्षण मी माझ्या डोळ्याला पाहिजे तुला बंदा समजेल बंदा समजेल नेताना म्हणजे आपली घरी जाऊ आपल्या बायकोला घेऊन येणं का प्रत्यक्षात पहा बे छान चलन तिचे आचार विचार चांगले असतील तर माही बायको दुरुस्त होऊ शकते पाटील साहेब तेवढ्याच जागी पावाच्या फलक्याच जागी कधी पाहिलं तर डोळे गाडीनं सरकारी दवाखान्यात नेत्रदान करीन पहिले आणून तर दाखव म्हणजे मी घरी जाऊ आपल्या बायकोला घेऊन येऊ म्हणजे माझ्या बायकोला काय एसटी डिपार्टमेंटची जनता बस समजल्या का दाखव बस थांबा कोणी धसाला कोणी उतरा दिस इज माय प्रॉपर्टी आणि काय ना प्रायव्हेट प्रॉपर्टी पे तुझ्या प्रॉपर्टीला पायपट्टीला मी नाही काय समजत पहिले आणणं महत्व विचार दाखवणं महत्व घरी जाऊ बायकोला घेऊन येऊ आणि मी जसा करी मा पाव तुम्ही कराल का चांगल्या गोष्टींचं अनुकरण करणं का वाईट आहे का वांगे खायचं तुम्ही वांगे आम्ही का खावा खाणं ठोकरवाले अरे लमचा केलं खाया जा बरं पहिले ठीक आहे पाटील साहेब तुम्ही म्हणता आता घरी जातो कारण तुम्ही आमच्या गावचे पाटील माणसा तुम्ही आमच्या गावचे मानवाईक माणसा तुम्ही आमच्या गावचे 35-30 अबे प्रतिष्ठित म्हण 35-30 वाला ते काय करतील ना तेच तर म्हणलो ना तुम्ही आमच्या गावचे प्रतिष्ठित हे म्हणतात तुम्ही काय म्हणू तुम्ही आमच्या गावचे ते नागरिक तुमचा अपमान करणार नाही धाव शेजातून बायकोला घेऊन येतो पण 2 वस्तू बनवून ठेवा कोणत्या आलू आणि पोहा आलू आणि पोहा आणि त्याच्यामध्ये फलकलीचे दाणे टाकजा फलकलीचे दाणे आपण एवढा पाहुणचार करा बा तलाक्यानं बायकोले आणतो हा ठीक आहे बनवून ठेवते बायको का बनवून ठेवाल आलू पोहा नाही 2 वस्तू पाहिजेत आलू आणि पोहा त्याच्यात फलकलीचे दाणे फलकली हो माय असं काय नाही नाही पाहिलं कधी लोकांच्या घरी पिवळा प्लेटभर खाता शेवाले बांधून एवढे मोठे नेता मुठभर तेचतो फलकलीचे दाणे एवढा आरोप बनवला माझ्यावर आरोप म्हणजे तेलात टाकलं सुन्न वाचतं 2 फलके होतं ते फलकलीचे दाणे हो बरं ठीक आहे बनवते आणि अजून मी आपल्या आवडी निवडी ना दुधीचे धापोळे बनवतो दुधाचे धापोळे बनवाल समाज पाटील 2-3 वर्ष झाले त्या दुधाची वाट पाहून राहिलो साऱ्या रंगाचे दुधी भेटले पण तुमच्या दुधी माझ्या हातात कधी नाही भेटला आज कधी माझ्या हातात भेटून जाय का नाही जागी थोडफार करून जास्त समजते का बरोबर आहे त्याची गलती नाही आहे तुमची गलती आहे हा दुधाचा फरक आहे अच्छा मग अहो हा मैदान लंबे दुधी राहिले हात नाही लावे वाटरे दुधी भेटले फोडफाड हे बनकर त्यामुळे पहिला आपल्या घरी या पाटील दिसला भाऊ दुनियाभरची खपवून टाकलो मेरी ऐकली वरती चाराण्याची इज्जत पाहिजे काल परवा तिला म्हणलो मंडई पावाने चाललो खंड्याचे रेट वाढले रिक्षा जागी 30 रुपये देतो बाई कोणती घेऊन मारायला धावते नहज कदाचित तिला म्हणलो माझ्या संग पाटलाच्या घरीच नाही छोडबल का म्हणले नाही पण हिंमत हारल्यानं होणार नाही तिला माहिती आहे माझ्या घरच्या माणूस पहिले दारू पिणे बंदो ठेसे म्हणजे तसा खाल्ल्यात टुलत जातो म्हणजे दुरूनच तर खिडकीतून पायतेने बोलते अगे मान म्हणते माझ्या घरच्या चौक्यानं घालत येऊन राहिला त्याचे कामं करते ना काय जागोजागी टोच मारल्याशिवाय राहणार नाही आणि नाही ऐकलं तेवढा मी हलकट राहू दिवसभर पाठलेल्या पद्धतीनं संध्याकाळी घरी
काय जिंदगानी होय का जी दरवाजे खिडक्या लावून झोपडी मोठी गेली असेल म्हणतो. ओ हे माय ए येसू के हे पोट्याचे माय हे कारभार नाही या बहीण मा एवढी चामट आहे का रे घराच्या बाहेर नाही निघे कारभार में माझे लालाचे बायको सोने सोने वो ए सोने लवकर घराच्या बाहेर निघ. या बैमाच्या गरम कदाचित झालो नाही का मारीन भिजात लागलं दोनही फोडफाड करीन. मग नको म्हणतो थंडा पडल्याशिवाय शांत बसणार नाही. लवकर बाहेर ये भेंद्र्याचे मा अव हे केंद्राचे मा अव हे तुझ्या बहीण ना दसून नाही राहिलो मग हातपाय काम नाही करतो तोंडाने सुरू करतो मग म्हणजे नको उठतस का नाही उठत का करशील तू म्हणजे हा 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 बापरे म्हणजे तू झोपशील हे झोपलं मी काहीच नाही करीन का खरंच तू झोपशील का लागू का तयारीला मग लोक म्हणजे जेसीबी चालू झाली म्हणजे उठली म्हणजे कोणाची उठली तुमची एका का उठली माझ्या पागल की झाले काय तुमचं डोकं का खोपडं आहे अहो तुमची उठली म्हटलं माय का उठली म्हणलीस तर माय का पागल की आहे का अहो तुमची नाही तर लोकांची उठली म्हणलं माई उठली तर का उठली ते तर सांग. अहो तुमची बायको उठली म्हणलं अशी म्हणतात तुझ्या बहीण माय पहिल्या शब्दात नाही म्हणताय का तुझी बायको उठली म्हणून तुमची उठली तर मी का समजूची. अहो मी सर्वसाधारण मराठी भाषा बोलत होती तुमच्यामुळे आहे ना घुमून घामून बोलते. आतापर्यंत का करत होतीस का करत होती म्हणजे उपडत होती या खाण्यात माती पडो 3.5 हाताच्या माणूस जिवंत हे उपडाचे धंदे काही पासून चालू केली. मग तुम्हाला समजत नाही का नाही हो खरा मागे वाफा लावलेला आहे त्यात मिरची भेत्री आणि गोबी सुद्धा लावली आहे त्यातली कचरा खूप वाढलेला आहे ना तो उपडत होती म्हटलं. माणसे उपडत जाशील का समोरच्या कोण उपडत बाहेर करणारे पोरबाळ किती आहे. हो आपल्याला 3 पोरं आहे. 3 पोरं शेवट्याची तयारी चालूच आहे. ते इवाय सौरे बघून येतील समोरच्या दरवाजाने येतील का मागच्या दरवाजाने येतील. अहो ऑफकोर्स समोरच्या दरवाजातून मग येतील. समोरच्या दरवाजाने येतील एवढं तुला समजते तर समोरच्या चिकन चाकण ठेवणं. अहो तुम्ही काय ठेकेपत्र घेतलंय का मागचाही चिकन चाकण ठेवायचं समोरचा बी चिकन चाकण ठेवायचं. अहो मागचा मी चिकन चाकण ठेवते तर तुमचं काम बनते नवऱ्याचं तर समोरचा चिकन चाकण मी ठेवलं पाहिजे म्हणून. असं आहे का मग म्हणजे बंटवारा करायला लागलीस आजकाल कामाच्या. बटवारा नाही नवरा बायकोची जिंदगी कामाने काय मिळून मिसळून केले तर नवरा बायकोचा संसार खूप सुरळीत चालते. तू सुरळीत चालवतच थांबते तुला सांगतो सुरळीत. पाटली तुईवाली कोण होते. पाटली तुम्हाला माहित नाही कोण आहे. अहो पाटली माझी जीवाभावाची मैत्रीण होती. तुला का सांगू काहून सर्दी झाली का काल रात्री गोळ्या दिलं होतं तरी बसली आहे तुमची सर्दी. गोळ्या दिलतीस मग आपल्या छातीवर हात ठेवून मान का तू गोळ्या दिलतीस का म्हणून. अहो तुम्हाला म्हटलं रूम मध्ये झोपा म्हणली तर गाडीमध्ये जाऊन तरी झोपले मच्छर नाही चावले. ट्रीटमेंट नाही करताय. अहो मी काय म्हणत आहे मला ना ती पाटली नाही ना माझी जीवाभावाची. पाटली तुझी जीवाभावाची मैत्रीण तुला काहीच माहित नाही. दुर्घटना मोठी झाली आहे. कोणती व आज सकाळी उठलो नारी आणि शाही राजांचा यांनी वेळ झालेला आहे. चला लवकर तयार राहा. चला ना शाही राजांचा अंबादादी यांचा आता 5 मिनिटाची वेळ आलेली आहे. पाटली म्हणते का वासनीची तब्येत पावायला जाऊ का. चला ना तर चला.
मारता जमल का आता? म्हणूनच त्या आगेमध्ये कुदाचं नाही ना आपला सत्यानाश करायचा नाही. सत्यानाश करू नको. सिग्नल दिसला म्हणजे थांबायच्या हवं पाटलाच्या वारा. कितला मोठा आहे व पाटलाचा. तुमचं काऊन आखून आहे ना तसाच राहते आपण लंबा. अहो पाटलाचा वाडा बघा कितला मोठा आहे आणि लंबा सुद्धा आहे. 10 वर्षाचा जमाना झाला तुमची हवा खराब आहे. मायजन असून सगळे साधे तुम्हाला घरकुल नाही भेटलं. वेळ कमी आहे झोमलं का तुला? वेळ कमी आहे ना, तुला हवा समजावून सांगलो असतो कोणाची खराब आहे ना कोणाची कशी आहे. पाटील साहेब नमस्कार. आलेत का? बोलण्याची पद्धत आहे रे. ती बायको हो का रे? हो बायको हे महाराष्ट्र शासनाचे लाडली बहीण रुपये 1500 वाले का हो का ना? मेरे घर की 21 इंच कलर हो का ना? उसका द्वितीय शेड हो का ना? 8-4 दिवस तर वापर केला तर हे वाली टीव्ही का हो घेऊन जा ना. तुमचा काही फायदा होणार नाही. तुम्हाला चित्र दिसणार नाही. हिची डावी बटन फिरवा किंवा हिची उजवी बटन फिरवा पण तुम्हाला चित्र दिसणार नाही. काऊन? ह्या टीव्हीला जो लंबा रिमोट लागते हा फक्त महाची रिमोट लागते कोणाच्या नाही. राहू दे. त्या कमाने तुम्ही दोघे नवरा बायको आले ते आपले उद्देश आपले बोलले सांभाळा. पहिले पाठवतो बाजार रे. यालाच मला माहित नाही. अवधयाचं माठ म्हणतात. डोक्यावर घे. जेवढे गिरायका तेवढा जेवढ जा मानवी शादोच्या मले देतो बाकी आपल्या जवळ 1 रुपया नाही देणार. हा माठ तुम्ही घ्या. तुम्हीच जा. म्हणजे ढेपले चरण्याची बायको जवळ पत नाही. कसे जिंदगी करा असं वाटत नाही. सांगा मग. तेजस्वी क्रांतिज्योती सावित्री आईच्या देशबंधू दासांच्या पत्नीच्या मामा जुमदेवाची वाराणसी आहे तिच्या दर्शन काय हे असं सांगा मग. सन्मार्गाचा जगणारा मी सन्मार्गाचा जगणारा मी सत्कर्म नारून पा माणसाला कोणी मदत करण्यासारखे लोक नसतील. आवाज सोनू म्हणू आहे. जा तिच्या घरी जा पहिले. बरं ठीक आहे जाते मग. नमस्कार पाटील बाई. नमस्कार. कधी आली? कशी हा? अगं ठीक आहे. मी बाजारला जात होती. अगवाय तो ना कशी ग? मी खूप छान आहे. बाजाराला गेले होते तुम्ही? नाही ना. अगं पण उशीर झालाय. चला लवकर येते का? उशीर झाला नाही का? लवकर चला ना. हो मग गिराईक करून जातात ना. हो का? चला लवकर. गिराईक वाटत पाहून राहिले. तुझ्या गिराईक
आहे जुनेवाली तिथे भरपूर आहे काटोल मध्ये चल चल चला हॅलो.